पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जियोधरावतारम कलांकांग तेजोदिकामोदिक वत्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देहूचे थोर साधू श्री संत तुकोबारा यांचा 6 चरणांचा अभंग। या अभंगाद्वारे आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर देवाची प्राप्ती करायची असेल तर काय करावं याचं स्पष्ट वर्णन करतात। विठाला प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो, तो म्हणजे असा, चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामधील 6व्या दिवसाची का 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली, आणि ज्यांच्यामुळं आली तसं तर कारण कोणी असू द्या, जसं देवानी गीता अर्जुनाला कारण धरून सांगितले, कशासाठी? जडजीवाचा उद्धार करण्यासाठी। मग कारण आमचे कांताराम बापू जरी असतील तरी समस्त गावातील जे सत्याचे कमिटीचे मंडळ आहेत त्यांच्यामुळे ही सेवा भेटली, म्हणून सगळ्या कमिटीचं मनापासून धन्यवाद करतो। आणि गावात सगळे या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गुणीजन मंडळ, आमचे वागीकर असू द्या, नाळेश्वरकर असू द्या, रेगावकर महाराज असू द्या, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं योगायोग आमचे पिंपळगावचे मृदंगाचार्य पांडू महाराजांची उपस्थिती लावली, कार्याला शोभा वाढली, म्हणून पांडुरंग महाराज तुमचं पण मनापासून धन्यवाद असू द्या। किंवा या कीर्तनाचे जे शूटिंग करणारी यूट्यूब चॅनल आहेत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अर्जुन महाराज जाधव यांचं पण मनापासून धन्यवाद करतो। इतर गावातील मंडळी राहू द्या, सगळे पुरुष मंडळ, नवतरुण गावातील मित्र मंडळ यांचं पण मनापासून धन्यवाद करतो। आणि सगळ्यांच्या पुढे दंडवत घालून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। विठाला आज तुकोबारा यांचा अभंग आहे। या अभंगाद्वारे तुकोबारे सांगतात की बाबा, आपल्याला आयुष्यात जन्माला आल्यानंतर आपण परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे। मग आपल्याला देवाला मिळवायचे तर आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे? आपण जन्माला आलो
जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की माझा जन्म हा चांगला जावा, माझं आयुष्य चांगलं जावं। जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ असतो तो म्हणजे आपलं आयुष्य असतं महाराज। कारण हा जन्म भेटला म्हणजे एक आपल्याला संधी भेटली का, बहुती जन्मांती जन्मलाशी नरा देव तू सोयरा, म्हणजे आपल्याला खूप जन्मानंतर हा देह भेटलाय, पण या देहाचं आपण सार्थक काहीतरी केलं पाहिजे महाराज। देव अर्जुनाला म्हणायला लागले, अर्जुना जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून चुकायचं असेल तर देवाची भक्ती केली पाहिजे। बहुनी मेवेतीत आणि जन्माती तवच अर्जुन, देव अर्जुनाला सांगायला लागले, तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेदम परंतप, म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या जन्मामधला आपला जर उद्धार करायचा असेल, याच्यातून सुटका करायची असेल तर आपल्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर देवाचं भजन केलं पाहिजे। विठाला पण आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे आचार वेगळे असतात महाराज। कितीही जवळचा सुद्धा, कितीही जवळचा जरी असला तरी एकमेकाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये एकमेकाला कधी जुळू शकत नाहीत महाराज। बरं हे तर सोडा, गावातलं कुठलाही माणूस राहू द्या, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचे आचार वेगळे असतात आणि प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी असते महाराज। पण कधीही लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एकमेकाचे संबंध आले, एकमेकाचे विचार सरासर योगायोग सारखे असू शकत नाहीत महाराज। पण काही काळात जर आपण माणसाचा विचार सोडा, पण आपल्या घरचा विचार करा। आपण म्हणता नवरा बायको अखंड सोबत राहतो, पण काही काही वेळेस नवरा बायकोचं पण जमत नाही महाराज, म्हणजे विचार एकमेकाचे जुळत नाहीत। कसंही राहू द्या, आता एखाद्याला चहा आवडला नवऱ्याला तर बायकोला काय आवडते, कॉफी आवडते। बायकोला एखाद्याला गोड चहा आवडला की नवऱ्याला काय म्हणते, नाही नाही मला सपक प्यायचं आहे। बरं हे तर सोडा, एखाद्याला जेवणाची भाजी कोणती आवडती, बायकोला वेगळी आवडती, कोणाला रंग वेगळा आवडतंय, कोणाला काही वेगळं आवडते। माझं प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपण आहे महाराज आयुष्यामध्ये, म्हणजे प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी। विठाला मग गावामध्ये वागत असताना आपण प्रत्येकाला वागण्यानुसार, प्रत्येकाच्या सवयीनुसार आपण त्याला नाव ठेवत असतो महाराज। एखादा गावात चांगला वागला, आपण म्हणतो साहजिकच गोष्ट आहे हा चांगला वागला, पण एखादा वाईट वागला, परमार्थ करायला आपण कुचरटपणा करायलाय, अशाला काय म्हणतो, अरे ह्याला अक्कलच नाही म्हणतात। परमार्थ करतो पण मनामध्ये कपट आहे। विठाला म्हणजे प्रत्येकाच्या वागण्यानुसार आपण काय करतो, त्याला नाव ठेवत असतो महाराज। आणि एखादा चांगला वागला म्हणतो वा 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 वा, काय आयुष्य जगलं, अखंड देवाच्या सेवेमध्ये राहिला आणि समाजामध्ये वागताना होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला। विठाला आणि आपण जन्माला आल्यानंतर काहीतरी आपल्या आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे। म्हणजे प्रत्येकाचा जन्म हे कर्मानुसार झालेला असते। प्रत्येक जण कर्म करते, कोणी वाईट कर्म करते, कोणी चांगले कर्म करते। पुण्याचे कर्म केले की फळ शेवटी चांगलं भेटते आणि पापाचे कर्म केले की 100% शेवटी दुःख भेटते। विठाला आणि जनावरासारखं कुत्र्यासारखा जन्म भेटला तसंच जर मेलं तर आयुष्यात काही सार्थक होत नाही महाराज। काही वेळेस आपण असं विचार करतो, एखादा व्यक्ती मरून गेला, मरून गेल्यानंतर विचारतो की बाबा आयुष्यामध्ये तो जन्माला आला, पण बायको, घर, दार, शेत आपल्या स्वतःशिवाय दुसरं काहीच बघलं नाही। गावातला सत्संगाचा कार्यक्रम जरी आला तरी गावात कधी तो येऊन बसला नाही, जसा आला तसा मरून गेला। म्हणजे त्याचं आयुष्य साध्या जीवनाप्रमाणे राहिलं महाराज। म्हणजे आयुष्यामध्ये जन्माला आला, जे कर्म करायचे ते मात्र केले नाही। विठाला पण आपण प्रत्येकाच्या मनानं जगत असतो जगत असताना महाराज। पण कधीही लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपल्या जर मागच्या पूर्वजांनी आपल्या काही सांगितलं असेल तर त्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे महाराज। आता गुढीपाडव्याचा सण आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे महाराज। आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो की काही लोक म्हणतात आता पताका बांधायचा, मान्य आहे, शहाजी राजाने पताक्याची निर्मिती केली, मान्य आहे, आपण गुढीपाडव्याला पताका लावला पाहिजे। पण काही पूर्वजांनी आपल्या करून ठेवल्यात कल्पना महाराज। एक पितळाचा तांब्या घ्यायचा किंवा चांदीचा तांब्या घ्यायचा आणि गुढीला लावायचा, किंवा कडुलिंबाचा पाला म्हणजे
लावायचा किंवा एखादं वस्त्र धारण करायचं, ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. आपण म्हणतो भगवाच पताका, भगवाचा पताका लावाच लावा, पण पूर्वजांनी जे सांगितलं याचा धरीला अभिमान करीना पुणे जातना, करीना पुणे जातना, करीना पुणे जातना. याचा धरीला अभिमान करीना या देहाला जन्माला आल्यानंतर आपण देवाचं भजन केलंच पाहिजे महाराज. पण आपण ह्या आपल्या पूर्वजांचं आपण ऐकून आपण पुढले पाऊल टाकले पाहिजे. कारण मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते तेनेची, पण तो चाले जाता न पडे कोणता कोटे काय नाही. मनानं मार्ग निवडला, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मनानं गेला त्याची गार भरली म्हणून समजायचं, आयुष्यात दुःख आले म्हणून समजायचं. पण आपल्या कुळामध्ये जर होऊन गेले संत साधू संत आपले आई वडील असतील, त्यांचे विचार धरून आयुष्यात चला, आपल्या आयुष्यामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला आपल्याला वाटतं जन्माला आल्यावर माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, अरे मान्य आहे सगळ्या गोष्टी आहेत, पण तुझ्या मनानं कारभार चालणार ना. कारण तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याचे चालणे तुझी बळे, म्हणजे सगळं त्याच्या विचारानुसार देवाच्या चलत असतं महाराज. का चाले हे शरीर जयाची सत्ते, म्हणजे त्याच्या कोणाची असत्य, म्हणजे आपलं शरीर जरी चालत असेल, ज्या दिवशी देवाच्या मनात आलं याचा कारभार संपला, आपल्याला इथून उठावंच लागते महाराज. विठाला पण जन्माला आल्यानंतर काहीतरी सार्थक आपण आपल्या आयुष्याचं केलं पाहिजे महाराज. काहीतरी जन्मा याचा साथी देवा, जन्मा याचा साथी देवा, जन्मा याचा साथी देवा, जन्मा याचा साथी देवा. तुझी चरण सेवा साधा वया, तुझी चरण सेवा साधा वया, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. तुझी चरण सेवा साधा वया, तुझी चरण सेवा साधा वया, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. संतांनी सांगून ठेवलं मी याचसाठी जन्म घेईल, देवाचं भजन करण्यासाठी. का तर जड जेवाचं दुःख मला आवरत नाही, त्याचा उद्धार करण्यासाठी माझा जन्म झाला. मग आयुष्यात जन्माला आल्यानंतर संताच्या चरणावर लागायचं, म्हणजे संतांचे विचार आयुष्यात घेऊन आपण जगायला पाहिजे. विठाला साधं आयुष्य जगलं आणि मेलं की कोणी विचारत नाही महाराज. आता मागच्या काळामध्ये 2 मृदंगाचार्य आमचे ऍक्सिडेंट मध्ये मेले महाराज. मेल्यानंतर आपले बरेच लोक राहतात महाराज. काही म्हणतात देवाचं परमार्थ करत होता, पण मरण असं आलं कस काय. पण मरण आलं म्हणजे आपल्या हातात नसते. का ललाटीचे लिहिले काही केले न मोडे, आपल्या ललाटीतलं लिहिलेलं कधी मोडत नाही महाराज. ज्या दिवशी मरायचे त्या दिवशी बरोबर टाइम वेळ चुकणारच नाही महाराज. तसं त्या प्रकारे मेले. पण आयुष्य जगत असताना जेवढं त्यांनी आयुष्य जगलं तेवढं फक्त परमार्थामध्ये घातलं महाराज. आणि देवाचं नामचिंतन केलं. देवाचं नामचिंतन एवढं केलं, कारण तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे, म्हणजे आजही मेले असतील तरी प्रत्येकाच्या मुखामध्ये त्याचं नाव आहे, त्याच्यासाठी परमार्थ करा. विठाला मग जगत असताना काही साध्या प्रकारची माणसं असतात, पण काही देव माणसं असतात. मग समजा आयुष्यामध्ये जगत असताना काही वेळेस म्हणतो आमचे सोयरेधारी आमच्या कामाला पडत नाहीत, पण आमचे मित्रमंडळी कामाला पडतात.
काही वेळेस म्हणतो आता बाहेरचं कोणी आला नाही, पण माझा वारकरी माझ्यासाठी धावून आला. म्हणजे एखादं संकट आयुष्यामध्ये आलं, संकट आल्यानंतर एखादा बाहेरचा माणूस आला ना आपल्याला त्या संकटातून काढलं, तर आपण सांगताना सगळ्यांना सांगतो की बाबा माझं एवढं मोठं संकट होतं, पण देवासारखा माणूस धावून आला. म्हणजे ते प्रत्यक्ष माणूस कोण झाला? देव स्वरूप झाला. म्हणजे आपण जे धावून येणारा संकटात आहे त्याला देवाची प्राप्ती झाली. विठाला म्हणजे समाजामध्ये जो चांगला कार्य करणारा आहे तो म्हणजे देव माणूसच आहे महाराज. कोणी राहू दे. आता आपल्या समाजासाठी मराठ्यासाठी बरेच असे क्रांतिकारक होऊन बी गेले, आणि आता वर्तमान काळातलं म्हणजे जरांगे पाटील अखंड सेवेमध्ये लोकांच्या राहिले. कुठंतरी आपल्या मराठ्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी भेटाव्यात. गरीब बरेच मराठी आहेत, त्यांना त्यांचं हक्काचं काहीतरी भेटलं पाहिजे म्हणून अखंड लढले. आपल्या घराचा, आपल्या बायकोचा, लेकराचा कधीही विचार केला नाही. तो जरी माणूस असेल तर आपल्यासाठी कोण आहे? तो देव आहे. विठाला पण जगत असताना आपण म्हणतो एखादा महाराज आहे म्हणजे ते देव आहे, एखादा लय समाजामध्ये चांगलं कार्य करतो म्हणजे तो देव आहे, किंवा पांढरे शिपट कपडे घातले दररोज पोत्या वाचतो मंदिरात येऊन म्हणजे तो देव आहे, असं आपण समजू शकायचं नाही. कारण शाश्वती राहू शकत नाही. दररोज पोत्या वाचणारा हा देव माणूस असलच ही शाश्वती नाही महाराज. आता तुम्हाला उदाहरणच देतो. समजा आता प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये दररोज नित्य नेमानं हरिपाठ करणारे काही असतात, आणि नित्य नेमानं दिवा लावणारे काही माता माऊल्या असतात, नित्य नेमानं जागरण करणारे असतात, नित्य नेमानं घरी पण हरिपाठ करणारे असतात. पण पंढरपूरला एक वारकरी निघाला आणि नेमकं मुक्काम ठोकला ढोकीमध्ये महाराज. ढोकीमध्ये मुक्काम ठोकला वारकरी. आता संध्याकाळ पडली, इथं राहण्याची सोय कुठं आता वारकरी जरी आला तरी आपण कुठं राहता? आल्यानंतर मंदिरामध्ये थांबतो महाराज. आता आमचे चोपदार बाबा आले, त्याला कोणाच्या घराची ओळख नव्हती, कोणता सोयरा माहित नव्हता. बाबा नीट आले, कुठं थांबले? मंदिरात थांबले. तसा वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाला आणि नेमकं ढोकीच्या मंदिरात येऊन थांबला. आता नित्य नेमाने येणाऱ्या ह्या माऊल्या दररोज आरतीला कोणीही कोणतंही कार्य करा, पण नित्य नेमानं एखादं कार्य केलं की आयुष्यामध्ये सक्सेस झालं म्हणून समजायचं. मग नित्य नेमान आम्ही ते प्राणी लक्ष्मी वल्लभ दयाजवळे, लक्ष्मी वल्लभ दयाजवळे, लक्ष्मी वल्लभ दयाजवळे, लक्ष्मी वल्लभ दयाजवळे, नित्य नेमनामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी, प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी, लक्ष्मी वल्लभ नित्य नेमान आम्ही ते प्राणी दुर्लभ. आपण नित्य नेमानं कोणतंही कार्य हातामध्ये घ्या, कारण नित्य नेमानं कार्य केलेलं पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. मग नित्य नेमानं आरत्या लावायला येणाऱ्या माऊल्या निघाल्या महाराज. पहिली माऊली आली, पहिल्यांदा आलेली बाई दिवा लावला, देवाचं दर्शन घेतलं आणि वारकरी दिसला म्हणून वारकऱ्याला प्रश्न केला, बाबा कुठं जात आहे? काय नाही म्हणले, पंढरपूरच्या दिशेनं निघालो. वा वा वा, आनंदाची गोष्ट आहे. कारण आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता का कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अहो आम्हाला तर आवडणारच, पण त्या देवाला तुम्ही आवडता का? नित्य नेमानं एकादशीची वारी करता. विठाला मग बाबाला प्रश्न विचारला, बाबा तुम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललेत, वा आनंदाची गोष्ट आहे. आता इथं सगळे पंख्याची सोय आहे, राहण्याची सोय आहे, राहा आणि सकाळी उठून जा. पहिल्या बाईनं यावं विचारलं. परत नित्य नेमानं दुसरी बाई आली. आल्यानंतर माऊलीनं प्रश्न केला, दिवा लावला, देवाचं दर्शन घेतलं. बाबा कुठं जाताय? काय नाही म्हणले, पंढरपूरच्या दिशेनं चालू.
बाबा दिवसभर चालून चालून कुठं खाल्लं असेल काही, पोटात तर खळबळ करायला, भुकेचं तर व्याकुळ झालाय. प्रत्येक माऊली आली विचाराली चाली, प्रत्येक माऊली आली विचाराली चाली. सगळ्या येऊन नित्यनेमानं आरती लावून गेल्या महाराज. खरा देव कोणता बघा. मग नंतर आले हरिपाठ घेणारे. इथं होते का नाही हरिपाठ माहित नाही, पण होते. कारण नित्यनेमानं कोणी 10 राहतात, कारण लई लोक असे राहतात ना, सप्ताह आला की सगळं महूळ येतंय आणि हरिपाठात माती एकही राही ना महाराज. म्हणजे भक्ती ज्याची भक्ती थोडी आहे त्याची विषयाची जास्त गोडी असते महाराज. म्हणजे आता नित्यनेमानं आलेल्या माऊल्याने एखादाही विचारलं नाही, फक्त आले बाबा कुठं चालली एवढा प्रश्न केला. नित्यनेमानं हरिपाठ करणारे वारकरी आले. कुठं 10 करतात, कुठं 4 करतात, कुठं निष्ठावंत वारकरी असले तर 2च करतात. आणि एक गायब झाला गावाला की एकानंच हरिपाठ घ्यावा महाराज काही ठिकाणी. आणि एखादा नवीन येऊन बसला, कुठंतरी वाटलं बा आपण बी हरिपाठ करावं. जे एखाद्याला जरा जास्त ज्ञान असलं की ते काय म्हणते, एखादा टाळ वाजवणं आलं नाही किंवा अभंग खालीवरी झाला की लगेच दुसरं म्हणाला वट मला चल म्हणला घरी. आता मला सांगा, नवीन माणूस जर येऊन बसला त्याला सगळ्यांनी सपोर्ट केलं पाहिजे ना. नाही बाबा, आज जरी तुला टाळ वाजवता आला नाही तरी उद्या 100% आल्याशिवाय राहत नाही. तू दररोज नित्यनेमानं ये. अहो तुम्ही त्याला प्रोत्साहन तेवढं जरी केलं तरी आज त्याला एखादा अभंग येऊ नाही, त्याला नक्कीच उद्या अभंग आल्याशिवाय राहत नाही. विठाला मग हरिपाठाचे लोक आले. आल्यानंतर हरिपाठ सुरू झाला. नित्यनेमानं वारकरी हरिपाठ करणारा त्यांच्यासोबत बसला, हरिपाठ केला. हरिपाठ संपल्यानंतर बाबाला प्रश्न केला, बाबा जाताय कुठं? काही नाही म्हणले, पंढरपूरच्या दिशेने निघालो. वा 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 वा. सगळ्या वारकऱ्यांना दंडवत घातलं. वा बाबा, आनंदाची गोष्ट आहे. इथं हनुमंताचं मंदिर आहे, इथं पंखा आहे, सगळी सोय आहे. आणि तुम्ही आज मुक्काम ठोकला तरी इथं कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. उद्या सकाळी उठून पंढरपूरच्या दिशेनं जा. सगळं हरिपाठ झाला. हरिपाठाचे लोक घरी गेले. नंतर कोणते आले? सप्ताह एका दिवस कीर्तन झाल्यावर जागरण करतात. म्हणजे हातभर इकडं पसाभर तिकडं, म्हणजे काय बी गोंधळ राहते महाराज. हे जोडा जोडी, हे इकडं पाडापाडी राहते. अभंगाचा चाळ नसते एखादा. हा काही तुरळीक राहतात म्हणणारे, पण काही वेळेस असं होतं. जागरणाचे लोक आले. जागरणाचे लोक आल्यानंतर सुरू केलं भजन. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले. 12ला भजन संपलं, त्याचं जागर संपला. 12ला जागर संपला की बाबाच्या पोटामध्ये एवढं असं तळमळ व्हाले महाराज. आपण दिवसभर किती खा, संध्याकाळी कोरभर तरी चपाती भाकर खाऊन पाणी पिलं तर माणसाला झोप लागते, अन्यथा नाही. विठाला मग सगळ्या जागरांनी प्रश्न केला. एकानं विचारलं, बाबा जाताय कुठं? काही नाही म्हणले, पंढरपूरच्या दिशेनं चालू, आमचे नित्य नेमानं वारी आहे. दिवसभर चालून सांगून 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 व्याकुळ झाला बाबा. सगळे जागराचे निघून गेले. 12च्या नंतर एक असा डुलत 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 आला महाराज. नागोबा नाही, म्हणजे माणूस आला डुलत डुलत आला आणि बसला. हे एका कोणत्याला आणि ते एका कोणत्याला महाराज. आणि एखाद्या बेवड्यानं किती बोंबलू द्या महाराज, गावातले लोक काय म्हणतात, अरे तू तरी शान आहेस की म्हणतात, त्यानं पेऊन आहे. म्हणजे त्यानं काही शिवाय देऊ द्या तरी पेणाऱ्याला काय म्हणतात, त्याच्या ज्ञानात माती पडली, पण तू तरी चांगला आहेस. त्यानं काही बोंबलू द्या, पण बसलाय तो शांत बसला. त्या वारकऱ्याकडे बघायलाय, वारकरी त्याच्याकडे बघायलाय. तो बेवडा त्याच्याकडे बघायलाय, वारकरी त्याच्याकडे बघायलाय. पण राहून राहून त्यानं प्रश्न केला, बाबा कुठे जात आहे? काय नाही म्हणले, पंढरपूरच्या दिशेनं चालू. आवाज शांत झाला. काय करावं? ह्या बेवड्यानं प्रश्न केला, बाबा पंढरपूरला जाताय तर तुम्ही जेवण केलं का? काय प्रश्न केला? तुम्ही जेवण केलं का? अहो एवढा प्रश्न ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये अंतःकरण हृदय भरून आलं आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. विचार आला, नित्य नेमानं दिवा लावणाऱ्या बाईनं एकही विचारलं नाही की बाबा तुम्ही जेवण केलं का? नित्य नेमानं मावल्यात जाऊ दे, हेच आता दिमाग एखाद्या सरकत आहे महाराज. म्हणजे हेचा नाही बरं एखादीचा, मग यायचा सरकला तर सरकला, नाही दिलं तर जेवाय दिलं. म्हणजे सासऱ्याला बरं नवऱ्याला देतात, कारण भांडून कोणून द्यावंच लागते महाराज, कारण शेवटी मालक आहे. मग यांनी तर विचारलं तर नाहीत, नाही जाऊ द्या. पण आमचे वारकरी नित्य नेमानं आले,
एकानेही प्रश्न केला नाही की बाबा तुम्ही जेवण केलं का. अंतकरण भरून यायले, परत जागरणाचे आले, त्यांनीही प्रश्न केला नाही. हा विचारतो की बाबा तुम्ही जेवण केलं का. त्यावेळेस तो उठला, नीट रस्त्याच्या कडेला गेला, 4-5 2-3 वडापाव घेतले, पाण्याची बॉटल घेतली, वारकऱ्या पुढे आणून ठेवल्या. 3 वडापाव खाल्ले, पाण्याची बॉटल, पूर्ण पाणी पिलं. अंतकरण तृप्त झालं. मग खरा देव कोण? देवडा. मग आता उद्यापासून काय करायचं? महाराज, आमच्या महाराजांनी सांगितले काय करायचं? अजिबात तसं करायचं नाही. का? एखादा पिलेला जरी असला तरी त्याचे सात्विक दृष्ट्या चांगला राहू शकतो. कारण व्यसनाधीन होणं हे आपल्या मनावर नसतं. एखाद्या वेळेस संगत वाईट घडली तरी आपल्या आयुष्यामध्ये व्यसन घडू शकतं, किंवा काही कारणास्तव बी व्यसन घडू शकतं. पण प्रत्येक माणूस पिणारा वाईटच असतो असं अशक्य आहे विठाला. म्हणजे हा देव माणूस आहे महाराज. म्हणजे आपण ह्या माणसामध्ये देव पाहिला पाहिजे. तसं तर देव म्हणतात अहम वैश्वानरो भूतो प्राणीनाम देहमाश्रित पान समायुक्त पच्चाम्यम चतुर्विधम. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये हे देवाचं स्वरूप आहे. आपण देवाला देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे, तुका म्हणे खरे. आपल्याला देव बघायचा. तुकोबारा म्हणतात प्रत्येक माणसामध्ये देव बघा महाराज तुम्ही. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये हे देवाचं स्वरूप आहे. कारण आपल्याला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपण प्रत्यक्ष देवाला प्राप्त करतो म्हणलं तर होऊ शकत नाही. आपल्या अंतकरणातला देव हा प्रगट केला पाहिजे विठाला. मंदिराच्या पुढे 2 भिकारी बसले होते महाराज. 2 भिकारी मंदिराच्या पुढे बसले, भीक मागत होते दररोज. पण एक राजा नित्य नेमानं देवाची दर्शनासाठी येत होता. राजा जेव्हा त्या भिकाऱ्यांच्या पुढे आला, एक भिकारी राजाकडे भीक मागायचा. राजेसाहेब काहीतरी द्या हो. आणि दुसरा भिकारी म्हणायचा, देवा तू मला काहीतरी दे, जसं राजाला जेवढं दिलास त्याच्यात थोडं तरी मला दे. पण हा एक भिकारी राजेसाहेबाकडे दररोज मागणी करायचा. राजाला वाटलं एवढा मी आहे, एवढं माझ्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, पण एक भिकारी माझ्याकडे मागत नाही. देवाला म्हणतो की याला एवढं दिलास पण याच्यातलं थोडं तरी मला दे. म्हणजे एवढा देवावर विश्वास त्याचा. हे पुढचं भिकारी म्हणाले, अरे म्हणला देवाकडे किती मागितला तर प्रत्यक्ष देव येऊन देणार नाही. राजेसाहेब आपल्या समोरून चालेत, तू देवाकडे मागण्यापेक्षा राजेसाहेबाकडे एखादा मागून बघ. त्याला वाटलं आपला विश्वास देवावर ठेवा आणि प्रारब्धानं धन मिळतं, प्रारब्धानं मान मिळतं, प्रारब्धानं सगळ्या गोष्टी मिळतात. मन मान धन प्रारब्ध दीना, येतो प्रारब्ध दीना, येतो प्रारब्ध दीना. सगळं प्रारब्धानं आपल्याला भेटत राहते महाराज. दोन्ही भिकारी होते, एक राजेसाहेबाकडे मागायचा आणि एक म्हणायचा, देवा एवढं सगळ्याला दिलास रे, मला थोडं काहीतरी दे.
राजेसाहेब घरी गेला, म्हणला एवढा हे भिकारी मागायला, म्हणला खीर बनवायला लावली महाराज घरी. मस्त खीर बनवली, प्रधान नाणे टाकले आणि नेऊन दिली. ते जे भिकारी भीक मागत होता त्याला नेऊन दिली. आनंद वाटला. राजेसाहेब निघून गेले दर्शन घेऊन. पोटभर खीर खाली महाराज त्यानं, पोटभर खीर खाली. आता संपना गेली, काय करावं म्हणला. त्या पुढल्या भिकाऱ्याला म्हणला, ए मूर्खा म्हणला, किती देवाकडे मागता, तुला देवानं आणून दिलं का? आज हे घे म्हणला खीर खाय म्हणला. काय म्हणला? खीर खाय म्हणला. आता जसा खिरीचा हंडा घेतला, हात बुडिल्या बुडिल्या एक खिरीचा घास खाल्या खाल्या खालून सोन्याच्या नाण्या यायला लागल्या महाराज. जसे सोन्याचे नाणे आले तसं भिकारी घरी निघून गेला महाराज. घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजेसाहेब आले. राजेसाहेब आल्यानंतर दिसलं की एक भिकारी ते देवाकडे मागणी मागत होता तो तिथून गायब झालेला होता. पण प्रत्यक्ष दररोज राजेसाहेबाकडे भीक मागणारा तिथंच उपस्थित होता. म्हणला, प्रश्न केला, होय रे म्हणला, आणि तू आजही इथंच आहेस काय म्हणला. काय राजेसाहेब, एक नंबर खीर करून दिली म्हणला. मला एवढा आनंद वाटला, आयुष्यात मी तेवढी गोड खीर खाल्ली नाही, एवढी स्वादिष्ट खीर खाल्ली नाही. माझं पोट तृप्त झालं माझं. वा 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 वा. अरे तू एवढा मूर्ख कोणी नाही म्हणला. जे भिकारी होता देवाकडे मागत होता एवढं राजेसाहेबाला दिला, थोडं तरी मला दे. खरंच देव जर विश्वास ठेवायचा असेल देवावर तर या भिकाऱ्यासारखा ठेवा महाराज. देवावर विश्वास ठेवून कोणतंही कार्य करा, ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि आपण जर आपल्या मनानं कार्य करायला गेलात तर आपण मातीत पडल्याशिवाय राहत नाहीत. विठाला म्हणजे जगत असताना काही माणसं देवाचे स्वरूप असतात. ज्यानं समाजामध्ये चांगलं कार्य केलं ते म्हणजे देव माणूस, आणि समाजाच्या विरोधात राहिलं ते देव माणूस कधीच होऊ शकत नाही महाराज. गावामध्ये समाजकंटक बरेच असतात, परमार्थात अडथळा आणणारे बरेच असतात, आणि परमार्थात ज्यांना अडथळा आणला त्याची बरोबर वाट लागल्याशिवाय राहत नाही महाराज. अहो दुसरं कोण काय कराले, आपण काय करायला याच्यावर लक्ष द्या महाराज. कधी एक गावामध्ये एकाची भूमिका सुटली महाराज, की एखाद्याचं तोंड पाहिलं की त्याला भूक म्हणजे जेवणच भेटायचं नाही दिवसभर, अशी सगळ्या गावानं भूमिका ठेवली. राजाला वाटलं हे खरंच आहे का, या माणसाचं तोंड बघितल्यानंतर जेवण जात नाही का. राजानं काय केलं, त्याला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला. राजवाड्यात घेऊन गेला आणि कैद केला. आणि राजा दिवसभर त्याच्या संग राहिला महाराज. दिवसभर राहिला. राजाला खरंच जेवाय भेटलं नाही महाराज. असा राग आला. सकाळी मला उठवा, ह्याला धरा, मला न्या मला फाशीवर. कधी मरणाच्या शेवटी आपण इच्छा विचारतो महाराज एखाद्याला, बाबा तू चालला ना, आता तुझी शेवटची इच्छा काय आहे त्याला विचारली. विचारल्यावर त्यानं सांगितलं, राजेसाहेब माझी शेवटची इच्छा तर काय नाही, पण एक विचारतो. माझं तोंड बघितल्यानंतर लोक म्हणतात की भाकर भेटत नाही, पण मी आज तुमच्या सोबत अखंड दिवसभर आहे, मी तुमचं तोंड बघितलं तर मला मृत्यूदंडाची शिक्षा भेटली. मग मला खरं सांगा याच्यातला दोषी कोण. त्यावेळेस राजाला वाटलं जर आपण लोकांकडे दूरदृष्टीनं जर दुष्ट दृष्टीनं पाहिलं तर लोक दुष्ट प्रवृत्ती दिसू शकत नाहीत, पण आपलं अंतकरण ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस आपल्या एवढा दुष्ट कोणी नाही महाराज. विठाला म्हणजे काही देव माणसं असतात, काही संत असतात महाराज. संताचं कार्यच ते आहे. संत जन्माला आले, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी बोलिले जे रुची साच भावी. म्हणजे आम्हाला ऋषीने सांगितले, साधू संतांनी सांगितले, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आम्ही आलो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. म्हणजे आमचा जन्मच फक्त परोपकारासाठी झालाय. म्हणजे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. म्हणजे आपला उद्धार करण्यासाठी संताचे अवतार आले महाराज. विठाला तुकोबाराय सहज झाडाखाली बसले असताना प्रश्न केला. लोक म्हणायचे हे येडं झालं म्हणले, भजन करून करून म्हणले, याला संसार नाही काय नाही काय नाही म्हणले. तुकोबाराय म्हणायचे, बाबानो संसारात कुठेही जा दुःख आहे महाराज. कोणाला विचारा, लग्न नाही झालं त्याला काय वाटतंय माझं लग्न वा वा, आणि ज्याचं लग्न झालं त्याला विचारलं तर मग ते संसारात उगाच पडलो. पहिलं तरी आम्ही मुक्त होतो म्हणला, पण बळेबद्ध झाला. आता मी संसारात पडल्यामुळं मला दुःख झालं महाराज. कारण संसार दुःखमुळं चौकडे, दुःख बांधवडी हा आहे हा संसार. म्हणजे कुठेही जा संसारात. गरीब माणसाच्या घरी जाऊन बघा, का बाबा तुमच्या घरी दुःख आहे का सुख आहे, अजिबात सुख नाही दुःख आहे.
श्रीमंत माणसाच्या घरी जा, त्याला विचारा, बाबा तुझ्यापाशी गाडी आहे, बंगला आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, तुझ्या आयुष्यात दुःख आहे की नाही? त्याला विचारलं तर तो काय म्हणणार? माझ्या आयुष्यात दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, गया कोई नहीं रे. दुखया बाबा, दुखया कोई राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जंगम दोगे. राजा दुखया, बड़ा दुखया, दुखया कोई जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. दुखया बाबा, दुखया कोई कुठेही गेला तर आयुष्यामध्ये दुःखच आहे महाराज, कोणालाही विचारा. पण काही वेळेस गरीब माणसाला वाटतं एवढ्या याच्यापाशी श्रीमंत आहे, आपल्याला काहीतरी राहायला पाहिजे होतं. दुसऱ्याचं सुख बघून आपल्याला दुःख होतं महाराज. पण जैशी स्थिती आहे तैशी परी राहावी, मग कौतुक पहा त्या देवाचं. जशी स्थिती आहे, आपल्या ना मालकाला एकच एकर आहे ना, त्याच्यात आनंद माना महाराज. माझा मालका नोकरी करूनच मला आनंद देतो ना, त्याच्यात माना. पण दुसऱ्याचे जर सत्ता संपत्ती पाहून आपल्या अंतकरणात वाटलं की बाबा याच्यासारखं मला आयुष्य पाहिजे, तर आपल्या आयुष्यात दुःखच येतं विठाला. म्हणजे संसारात कुठेही गेलात तरी दुःख आहे महाराज. मग महाराज काय करा आम्ही आयुष्यामध्ये? आपण जन्माला आल्यानंतर परमार्थ केला पाहिजे. मग पण आपण करायचं ते करत नाही, आपण दुसरंच करतो. कारण सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. सॉरी म्हणजे त्या देवाविषयी जर विषय केला तर देवा एवढा सुखरूप कोणी नाही. ज्यानं देवाला मिळवलं ते आयुष्यात सुखरूप झाल्याशिवाय राहत नाही. मग महाराज आम्ही करावं काय ते तुम्ही सांगा अभंगाच्या प्रथम चरणास. भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता. शुद्ध करो शुद्ध करो नियाचिता, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव. शुद्ध करो नियाचिता, शुद्ध करो नियाचिता, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव. मारे गाये गीता, शुद्ध करो नियाचिता, शुद्ध करो नियाचिता, शुद्ध करो नियाचिता. भावे गाये गीता, शुद्ध करो नियाचिता, शुद्ध करो नियाचिता, करो नियाचिता. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, कशासाठी? तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. आपल्याला देवाची प्राप्ती, आपल्याला स्वतः देव बनायचं असेल तर आपण आपल्या मुखानं देवाचं भावपूर्ण गीत गायलं पाहिजे. ते पण शुद्ध आचरण करून. आपल्या मनानं वागायला गेला तर आपल्याला वाटतं देवाचं कसंही परमार्थ केला तर अजिबात चालणार महाराज. कारण देवाला आवडल असा परमार्थ केला तर देव आपल्याला जवळ घेतात, आणि जर देवाला आवडला असा परमार्थ नाही केला तर देव आपल्याला कधीच जवळ घेत नाहीत विठाला. आता समजा एखाद्याच्या मालकाचा गडी शेतामध्ये काम करतोय. आता गड्याला वाटतं की मालकानं माझ्यावर जीवापाड प्रेम करावं,
मग गड्यानं कसं वागलं पाहिजे? मालकाचे विचार धरून वागले पाहिजे. मालकाला जे वाटतं तसं त्यानं वागलं पाहिजे. म्हणजे मालकाला जसं पाहिजे तसं जर कामगारानं केलं तर कामगार हा मालकाला प्रेमभावपूर्वक असतो महाराज. आणि आपण ते तर सोडा, घरचा विचार करा. बरं वाटते आपल्या मालकानं आपल्यावर प्रेम करावं, आपण काय केलं पाहिजे? शेतातून आलं की सनकेच, अजिबात नाही. मालकाला काय पाहिजे, मालकाचे विचार काय आहेत, मालकाच्या पद्धत वागण्याची काय, याच्यानुसार आपण वागा. 100% आपला मालक आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणजे विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. म्हणजे आपण या मालकानुसार जर मालकाच्या विचारानुसार वागलं तर आपण आयुष्यामध्ये सुखरूप जगत असतो. बरं हे सोडा, आता मी हातगाव डेपोला कंडक्टर आहे, माहीत नसेल तरी सांगतो महाराज. मी कंडक्टरमध्ये आहे. समजा मी प्रवास करायलो, मला वाटतं की ह्या समाजानं माझ्यावर प्रेम करावं. मग प्रवास करताना एखाद्या माणसाला जर शेतात उतरायचं असलं, विनंती केली, कंडक्टर साहेब मला इथं उतरून द्या, आणि मी मला अजिबात जमना, ड्रायव्हरला मला गाडी हो, आणि ड्रायव्हरनं गाडी पुढे नेली की मग काय म्हणणार, हे कंडक्टर खराब आहे. आणि मीच जर तिथं उतरून दिलं तर म्हणतात 10 जणाला सांगते वा 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 वा, ह्या कंडक्टर सारखा कंडक्टर नाही का. मी त्याच्या मनासारखं वागल्यामुळं ह्या गोष्टी पुढे आल्या. मग देवाला आपल्याला प्राप्ती करायचंय तर देवाला आवडेल असं आपण वागा तर देव प्राप्त होतो, अन्यथा नाही. विठाला म्हणजे भक्ती करताना आपण गीत गायचं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. पहिल्यांदा आपण गीत गायचं का? एखाद्याला जागृत करायचं असेल, आपल्या मालकाला उठवायचं तर आपण मालकाचं नाव घेऊनच उठवायला पाहिजे. आहो म्हणलं आणि मंडपात 10-12 जण झोपलेत तर आपला मालक उठणार नाही. आणि पाणी कळशीचं घेऊन गेलं फेकलं तरी सगळे उठून बसतात महाराज. पण आपल्याला नावाचं हाकच मारायला, ओम पाटील उठा म्हणलं की ओम पाटीलच उठणार आपले, मग दुसरे उठणार नाहीत महाराज. म्हणजे आपल्याला देवाला जागृत करायचं असेल तर त्या देवाचं नाम उठा पांडुरंगाचा पुण्याचा कणा, झाला हृदय सरणी निद्रेची वेळा, झाला हृदय सरणी निद्रेची वेळा. पांडुरंगाचा पुण्याचा कणा, झाला हृदय सरणी निद्रेची वेळा, झाला हृदय सरणी निद्रेची वेळा. देवाला जागृत करायचं असेल तर आपण देवाच्या नामचिंतन, उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ. आपण देवाचं स्मरण करून देवाला जागृत केलं पाहिजे. पण कसं? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आपल्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे, आणि प्रेम नसेल तर आपल्याला देव प्राप्त होऊ शकत नाही महाराज. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती अजिबात नाही. म्हणजे आपल्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे तर साध्य होतो, अन्यथा नाही. विठाला मीराबाईचं भजन चालू आहे. मीराबाई भजन करताना एवढ्या अंतकरणातून भजन करायला लागल्या आणि पुढून तानसिंग जाऊ लागले महाराज. तानसिंग मीराबाईकडे बघतायत, मीराबाईचं भजन ऐकतायत. वा म्हणले, काय आवाज आहे, काय भजन आहे म्हणले. पण मीराबाईचं भजन संपलं. संपल्यानंतर तानसिंगनं प्रश्न केला, बा मीराबाई तुमचं नाव मी ऐकून होतो, वा 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 म्हणले, पण एक तुम्हाला सल्ला देतोच म्हणले. काय? काय नाही म्हणले, तुम्ही मालकंसामधून भैरवीमध्ये कधी आलात रागात हे कळालं तुम्हाला नाही. मीराबाईंना उत्तर दिलं, तानसिंग मला माहित नाही मी कोणत्या रागातून कोणत्या रागात जाते, पण मी अंतकरणातून त्या देवाला आळवते म्हणून मला देव प्राप्त झाला. विठाला म्हणजे आपल्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे महाराज, नामचिंतन. आता भावे गावे गीत, गीत गायलं पण भाव पूर्ण पाहिजे. आपला भाव जर असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात, अन्यथा नाही. घरी स्वयंपाक जरी करायचा असला तरी भाव असला तर स्वयंपाक चांगला होतो, नाही तर पानचट झाल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये मालक नवरा करून दिला एखाद्याला, ते नवरा आवडत असेल तर पोरगी नीट संसार करते महाराज.
पण आता तर काय नाही, कसलीही पोरगी येऊ द्या म्हणाले महाराज, कारण पोरीच भेटणार आहे. त्याच्यामुळं कसलं आलं तरी आणि बाईनं मारलं तरी नवरा सोडून देण्यात गेला महाराज. त्याला माहित आहे आता सोडली की उद्या भेटणार नाही. म्हणजे आयुष्यात जगत असताना आता कशीही भेटू द्या, ती आपली देवी म्हणून जगवायला पाहिजे. खरं तर प्रत्येक माऊलीत 33 कोटी देवामध्ये पहिल्यांदा कोण दिलंय? मातृपितृभोग. आणि पहिल्यांदा आपल्या आईला एवढं श्रेष्ठ केलंय, कारण प्रत्येक श्रेष्ठत्व पुरुषाच्या मागे प्रत्येकाची आई आहे. का छत्रपती शिवरायाला घडवलं मडवलं, एवढं शिकवलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, हे छत्रपती शिवराय होते महाराज. का आईचं एक श्रेष्ठत्व आहे. म्हणजे आईला सगळ्यात मोठी पदवी आहे. आणि म्हणलं तर बाई मग मातीत बी घालू शकते महाराज आपल्याला. म्हणजे एका उच्च पदाला नेणारी बी कोण आहे? माता माऊली. आणि खाल्ल्या स्तराला नेणारी बी कोण आहे? माता माऊली. मग काही वेळेस आपणच विचार करायचा, संसारात जगत असताना आपलं एवढं मोठं कर्तृत्व आहे, लेकराला घडवण्याचं मडवण्याचं कर्तृत्व हे आपलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विठाला आता प्रेमाविनं भजन करू नये आणि नाकाविनं. आता पोरगी बघायला गेल्यावर सगळ्यात चांगलं आहे हो, मग काय म्हणता आपण? कशी आहे? कशी आहे? नक्की आहे. नाही देणे वाया गेली, नाही देणे वाया गेली, नाही देणे वाया गेली, नाही देणे वाया गेली. करावी ती पतीचा लक्षणी, करावी ती पतीचा लक्षणी, आपण म्हणतो सगळं चांगलं आहे, पण ती नकटी हाय. एक मालकले हौशी होता महाराज, त्याला वाटलं नकटी हाय पण माझ्या बायकोला नतनी आणाव. बाजारात गेला, नतनी आणला, पण नतनी संग काय आणलं? रबलाचं नाक करून आणलं. काय आणलं? रबलाचं नाक करून आणलं. लय हौशी. लग्न झाल्यावर 6 महिने 1 वर्ष बायकोची हौस करते महाराज, आणि 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष झालं की ती हौस करायची सोडून देते महाराज माणूस. पहिल्यांदा बायकोला नवरा म्हणतोय साड्या ही घाल ते घाल ते घाल, 2-3 वर्षाने नवरा बंद करते साड्या घाल म्हणायचं, कुठं चल म्हणायचं, तेव्हा बायको म्हणते कोणती साडी घालू. म्हणजे हे संसार आहे महाराज. विठाला त्यानं नतनी आणली, बायकोला मला हे बघ म्हणला, नतनी आणली, नाक लावलं, चिटकिलं महाराज. बायाला सवच असते काय काय, कोणतीही वस्तू घेतली की वा 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 वाटते, माझ्या मालकानं सगळं केलं. 4 चौकामध्ये गेली, सांगायला लागली माझ्या मालकानं माझी नथ करून आणली, माझ्या मालकानं नथ करून आणली. वा, आनंद वाटला सगळ्याला. तिला आनंद वाटला माझ्या मालकानं करून आली. म्हणजे नेमका आता आपल्या नांदेडचा बाजार होता दुसऱ्या दिवशी महाराज. बाजार होता, 4-5 मैत्रिणी संघ निघाली बाजारला. बाजारला निघाली की एक मैत्रीण लय हुशार होती, दररोज जवळ राहणारी, आणि जवळ राहणारीच काड्या करतात महाराज, कसं राहू द्या. पण त्याला सात्विक दृष्ट्या चांगलं असेल तर काड्या करू शकत नाही. का? आपलं पुढला माणूस आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यासोबत राहतो, आणि ज्यानं विश्वासघात केला त्याचा आयुष्यात कधीच सार्थक होऊ शकत नाही. विठाला बाजारमध्ये गेली, पण गेली तर गेली बाजारमध्ये, मिरच्याच्याच लाईन मध्ये घुसली महाराज. आता मिरच्याच्या लाईन मध्ये घुसल्यावर एका बाईनं मिरच्या अशा धरल्या, अशा उबड्या टाकल्या, ठसकून ठसका लागला महाराज. लागल्या हिची नाका सगट नतनी खाली पडली मिरच्यामध्ये. दंड या मालकानं घोळामध्ये घेतली आणि टाकली गल्यामध्ये. आता टाकली ते टाकली, ही काय करायला लागली? मिरच्या सावडायला लागली, बघायला लागली कुठं पडली. ते मालक मला काय बघालीस? काय नाही म्हणली, मग नाक पडताय का म्हणजे हाणले तर वट. म्हणजे
माका विनमोती अवघ्या बाजारी म्हणजे फजिती झाली. तसं भक्तीमध्ये प्रेम पाहिजे, विकार नसले पाहिजे, विकार रहित भक्ती असली पाहिजे. अंतकरणामध्ये शुद्ध अंतकरणानं भक्ती करा, ती देवाला पावन होते महाराज. आणि जर वाईट आपले मन ठेवले तर अजिबात होत नाही. आणि अर्थाविनपोती वाचू नये. काही लोक दररोज हरिपाठ करतात, दररोज पोत्या वाचतात आणि घरी जाऊन किरकिऱ्या करतात. बरं हे तर सोडा, पोत्या वाचितात 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 आणि इकडं तिकडं ते कळत नाही. कोणाची निंदा करा, कोणाचे कपट काढा, कोणाचं काय करा, अजिबात कळणार मला. म्हणजे परमार्थ करायलाय, प्रत्यक्ष जाऊन दररोज पोती वाचालाय, पण ते पोतीतले अर्थ आयुष्यामध्ये आचरणात आणत नाही. याला म्हणायचं अर्थाविन पोते विठाला. म्हणजे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अंतकरण शुद्ध पाहिजे महाराज. का मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नानीला कडू दूध. अनेकांचे कानी गुणदोष मनानं आणि प्रत्येकाचं आयुष्य स्वतंत्र आहे महाराज. आयुष्यामध्ये कोण कसं जगाले याच्याकडे लक्ष देऊ नका. जर यदा कदाचित पुढचा व्यक्ती दुष्ट असेल, आचरण बरोबर नसेल, तुम्हाला काही घेणं देणं नाही. त्याचं आयुष्य त्यानं जगाले, पण आपण त्याच्या आयुष्याची महागारी निंदा करू नये. का तर आपल्याला ते अधिकार दिला नाही महाराज. जर यदा कदाचित पुढचा व्यक्ती दुष्ट असेल तर त्याचे त्याला भोगावं लागतात. पण त्याच्या दुष्ट प्रवृत्तीचे जर विचार आपण महागारी काढले आणि त्या माणसाची महागारी निंदा करायला लागलात की 100% त्याचे दोष आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाहीत. विठाला म्हणजे होईल तेवढा आयुष्यामध्ये चांगला विचार करा. जगत असताना लोकांचं चांगलं व्हावं हे विचार ज्या दिवशी आपल्या अंतकरणात येतील त्या दिवशी 100% आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख यावं, 100% आपल्या पदरात दुःख पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून समाजामध्ये वागत असताना परमार्थ करा, नक्कीच तुमचं आचरण शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. विठाला मग याच्यासाठी काय करावं तर संताच्या चरणावर लागावं. अभंगाचं 4थं चरण. मस्तक ढेगणा मस्तक ढेगणा मस्तक
चरणा गरिबांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. आपलं मस्तक संताच्या चरणावर ठेवा. म्हणजे तुकोबारायांचे विचार आपल्या आचरणात आणा, ज्ञानोबारायांचे विचार आपल्या आचरणात आणा. कारण आपण परमार्थ करताना ह्या साधू संतांचे विचार जर अंतःकरणात आणले तर समाजामध्ये जगत असताना वागावं कसं, लोकांसोबत व्यवहार कसा करावा, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. का आता तरी पुढे हाची उपदेश, क्षणोक्षणी हाची करावा विचार. म्हणजे आयुष्यामध्ये आता वाल्याचा वाल्मिकी झाला, आयुष्यात प्रपंचात गुंतलेला होता, अखंड चोऱ्या करायचा, मारायचा, डाकू होता महाराज. पण नारद स्वामीच्या चरणावर लागला. नारद स्वामीने फक्त मंत्र दिला, देवाचं नामचिंतन कर, अंतःकरण शुद्ध होतं. एवढंच वाल्यानं केलं, वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणजे अंतःकरणामध्ये होईल तेवढे चांगले विचार घ्या, समाधान झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या 5व्या चरणात तुका म्हणे फार तुका म्हणे वेचिते वचन येतीचे वचन येतीचे वचन येतीचे वचन वचन येतीचे वचन येती देवजना येती देवजना येती देवजना येती देवजना रावे समाधान येणे रावे समाधान येणे रावे समाधान येणे रावे समाधान उद्धवाय देवा देवा उद्धवाय देवा उद्धवाय देवा देवा दया सुलभ उपाव तेने रावे समाधान तेने रावे समाधान तेने रावे समाधान तेने रावे समाधान तुझवावा देवा तुझवावा देवा तुझवावा तिचे वचन जेणे राय समाधान उद्धवावा आले देवा दया सुलभ उपाव वेचिते वचन जने राहे. या संतांचे विचार आपल्या आयुष्यामध्ये आणा, आपलं आयुष्य सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे. ज्ञानोबाराय तेच सांगतात, प्रत्येक संतांनी तेच सांगितलं. निवृत्ती दादाने ज्ञानदेवाला प्रश्न केला होता, ज्ञानदेवा तुझा जन्म कशासाठी झाला, तर परोपकारासाठी झालाय. म्हणजे आयुष्यात जन्माला आल्यानंतर काही गोष्टी आपल्यापाशी जर असताल तर समाजासाठी काहीतरी परोपकार केला पाहिजे. एखाद्यापाशी सत्ता राहते, त्या सत्तेचा वापर धर्मासाठी करा, नाहीतर गोरगरिबासाठी काहीतरी केला पाहिजे. किंवा एखाद्यापाशी ताकद आहे म्हणून उगाच शेजाऱ्या पाजाऱ्या सगळं भांडणं करायचे नाही महाराज, अजिबात नाही. ते धर्मासाठी लावा, नाहीतर कुठं गरीबाला अन्याय होत असेल त्या ठिकाणी तुमची ताकद लावा, मग त्याला मर्दानगी म्हणा महाराज. विठाला आज तुम्ही एखाद्यावर दादागिरी करा, 100% उद्या आपल्याला भिडणारा 100% भेटणार आहे महाराज. आणि ज्या दिवशी भेटला त्या दिवशी आपली वाट लागली म्हणून समजा. आपण एखाद्यानं अतिरेक केला आणि आपण तेवढंही शांत बसायचं नाही महाराज. हा, होऊ द्या मग नंतर काही बी,
पण ज्या गोष्टीला आपण लोकायला दुःख द्यायला त्या दिवशी समजून जायचं की आपला धर्म नाही हा अधर्म आहे विठाला. म्हणून महाराजांना विचार केला की बाबा जन्माला आल्यानंतर थोडा तरी परोपकार करावा लागतो. अभंगाच्या तुका म्हणे फार 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 थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार तुझ भावा देव तुझ भावा देव तुझ भावा आहे देव तुझ भावा देव थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव हा सुलभ भूपाप तरी हा सुलभ उपावा उपावा
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार कशासाठी तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आपल्याला देवाची प्राप्ती करायची, आपल्याला स्वतः देव बनायचंय, याच्यासाठी जगत असताना थोडा तरी परोपकार केला पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां प्राणा म्हणजे आपल्या प्रत्येक प्राण्यामध्ये मैत्री आपण प्रत्येक प्राण्यासोबत केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्राण्याला आपण जीव लावला पाहिजे, मग ते माणूस असो किंवा जनावर असो महाराज, कोणी राहू द्या. मग जन्माला आल्यानंतर कणे विना सोपटे कंसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे वसनगर. दीपे विना मनोहर उभारिले मंदिर, तया विना सुंदर शोभा न पवे. द्रव्या विना नर जरी झाला सुंदर, तया विना चतुर शोभा न पवे. याच्यासाठी ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, त्याने ब्रह्मानंद योगी होती जीव. एकदा आपल्याला ब्रह्मपदाला जायचं असेल तर आपल्यामधले सगळे विकार काढून टाकले पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणूस जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. आपण प्रत्येक माणसाला देव स्वरूप पाहिलं पाहिजे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. म्हणजे आपण परोपकाराची भावना ठेवली पाहिजे. पण एक मूर्तिकार देवाकडे गेला, देवाला प्रश्न केला, देवा तू पण मूर्त्या घडवतो आणि मी पण मूर्त्या घडवतो, पण तू बनवलेल्या मूर्त्या सगळ्या एकमेकांमध्ये भांडणं करायल्यात, वाद करायल्यात, पण मी मूर्त्या बनवलेल्या एकमेकांमध्ये कधीच वाद करत नाहीत. पण लाज ह्या गोष्टीची वाटते देवा. आम्ही बनवलेल्या मूर्त्या पुढे जाऊन आम्ही नतमस्तक होतो, पण तू ज्या मूर्त्या बनवल्यास, ज्या देवाच्या प्रमाण आमचे आई वडील आहेत, त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक होत नाही. याच्या एवढी लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही. म्हणजे जगत असताना शिक्षणाच्या पहिल्यांदा लेकरावर संस्कार द्या, व्यवहाराच्या पहिल्यांदा त्याचं ज्ञान द्या, आणि भगवंताच्या पहिल्यांदा आपल्या आई वडिलाला दैवत माना. याच्यावर श्रेष्ठ कोणी नाही. विठाला म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना हे करा, आपल्याला देवाची प्राप्ती करावेच लागेल. कारण सत्ता असून संपत्ती असून ज्यानं देवाला जवळ धरलं, ज्यानं परमार्थ जोडला प्रपंचाला, त्याच्या एवढा श्रेष्ठ कोणी नाही. कारण कणे विन सोपटे कंस भरपूर आहेत, पण त्याला जेवारीचे दाणे नसतील तर अर्थ नाही महाराज. तसा हा एवढा नरदेह सुंदर भेटलाय. या देहाला परमार्थाची जोड दिली तर हा देह पूर्णत्वाला गेला, अन्यथा नाही. पण परपंच करताना ज्यानं परमार्थ केला त्यानं वागताना चांगलं वागण्याचा प्रयत्न करा महाराज. परमार्थात याचं मनानं कसंही वागायचं, हे परमार्थ सिद्धीला जात नाही महाराज. आणि समाजामध्ये कार्य करताना होईल तेवढं चांगलं कार्य करा. एखादा समाजात चांगलं कार्य दाखवतो पण अंतःकरण त्याचं शुद्ध नसतं. म्हणजे चांगलं कार्य करताना आपण फळाची प्राप्ती अजिबात बघायची नाही, फक्त आपण परोपकाराची भावना आयुष्यामध्ये ठेवली पाहिजे. याच्यासाठी भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपण आपलं अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर देवाचं नामचिंतन करावंच लागतंय. याच्यासाठी आपल्यातला देव प्रगट करायचा. म्हणजे तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि दुसऱ्याचे गुणदोष काढायचेच नाही महाराज. कोणी कसंही राहू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी संताच्या चरणावर लागावं लागतं. आणि वेचिते वचन जेणे राहे समाधान. ज्यांना आपल्या आयुष्यात समाधान राहिलं तेच विचार आपल्या आयुष्यात घ्या. पण तुका म्हणे फार थोडा तरी पहिल्यांदा लोकावर उपकार करण्यापेक्षा आपल्या घरच्यावर उपकार करा महाराज. आपला भाऊ आहे ना, चला भावावर उपकार करा. आपली बायको आहे ना, बायकोवर उपकार करा. आपला मालक आहे ना, मालकावर उपकार करा. नाहीतर आजकाल चार चौघामध्ये गेलं की माणसाचा आवाज वाढालाय आणि बाईचा बी आवाज वाढालाय महाराज. आपले मालक म्हणजे दैवत असतात, आपली मालकीन म्हणजे आपली लक्ष्मी
असते. चार चौघामध्ये आपल्या नवऱ्याची इज्जत जाईल असं आपण वागू नाही. एकही शब्द नवऱ्याला चार चौघामध्ये उलटा बोलू नाही महाराज. यदा कदाचित नवरा राग राग बोललाय असेल तर चार चौघामध्ये बापू म्हणायचं, इथं बोलला काही हरकत नाही, काही नाही, तुमचंच मालक बरोबर म्हणायचं, घरी घेऊन जायचं. घरी घेऊन गेल्यावर घरामध्ये त्याला घालायचं आणि मधातून कडी लावायची. काय ठोका वाटलं ठोकायचं, पण चार चौघामध्ये इज्जत जाईल असं आपण वागायचं नाही. का एकदा गेलेली इज्जत आयुष्यात परत येत नाही. कारण आपण नवऱ्याला बोललात म्हणजे आपली इज्जत गेल्याशिवाय राहत नाही, किंवा आपण बायकोला बोललात म्हणजे आपली इज्जत गेल्याशिवाय राहत नाही. कोणत्याच नवऱ्याला वाटत नाही की बायकोसोबत भांडणं करावेत आणि कोणत्याच बायकोला वाटत नाही की आपल्या मालकाला त्रास द्यावा. काही अशा गोष्टी असतात त्या संसारामध्ये भांडण निर्माण करतात, पण दोघांपैकी एकानं नम्रता घ्या, संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणजे नम्र झाली भूता तेने कोंडिले अनंता. वागताना होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. विठोबार सर्वांना रामकृष्ण हरी. आनंद वाटला तुमच्या गावातलं वातावरण बघून, कारण आदिवासी भागामध्ये एवढाले मोठाले सप्ते व्हालेत महाराज. आता हातगाव तालुक्यामध्ये चोरंबा म्हणून आदिवासी भाग आहे. एवढं पब्लिक राहते की सगळे आनंदानं तिथं उत्साह साजरा करतात. पण उत्साह साजरा करताना आयुष्यामध्ये सगळ्यांनी एकरूप होऊन केला पाहिजे आणि परमार्थामध्ये एकमेकाला कधीच वाद घातला नाही पाहिजे महाराज, तर परमार्थ नीट होतो, अन्यथा नाही. म्हणून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. बापू गायनाचार्य ज्येष्ठ मंडळीत, कारण त्यांच्या आशीर्वादानं आपण इथं आहोत महाराज. आपण पोरसोरं कितीही पळा हो, पण हेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असं तर आपण कोणत्याही पदाला जाऊ शकतो. म्हणून बाबा तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पांडुरंग महाराजाबद्दल आणि आमच्या पिंपळगाव मर्दंगाचार्याबद्दल सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा महाराज, कारण त्यांचं कर्तृत्व सगळ्यात मोठं असतं. आणि तिथून आमचे निष्ठावंत वारकरी चोपदार बाबा आले, अशोक बाबा, म्हणून त्यांना प्रणाम दंडवत घालतो. कारण कुठंही जाऊ द्या, आम्हाला काहीच करायचं नाही, आम्ही आता फक्त उपकारासाठी उरलो, आम्हाला फक्त देवाचा परमार्थ करायचा आहे. म्हणून बाबाची अखंड निष्ठा असते, कुठंही राहू द्या महाराज. महाराज तुमचं कीर्तन असल्यावर मी आवर्जून येतो, म्हणून म्हणणारे आमचे बाबा असाच आशीर्वाद तुमचा पाठीशी राहू द्या. आणि ज्यांना कीर्तन सेवा दिली ते म्हणजे सरस सगळ्या गावातील मंडळी आली. मग आमचे कांताराम बापू असू द्या, कुठंतरी बाबाला वाटत होतं की महाराज तुम्ही एकदा तरी या, म्हणून त्यांच्या विचारानं त्यांच्या निष्ठेनं कुठंतरी सेवा भेटली. म्हणून बापूचं पण मनापासून धन्यवाद. तसं तर समस्त गावातील कमिटीचं, कारण एकानं कोणतीही गोष्ट होत नाही, सगळ्यांना मिळून केलं तर गोष्ट साध्य होती, अन्यथा नाही महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची सिस्टीमवाले, लाईट कमी जास्त व्हायली म्हणालीत बाबा, पण सगळी सिस्टीम चांगली चालली, म्हणायची गरज पडली नाही. म्हणून बापूचं मनापासून धन्यवाद असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे यूट्यूब चॅनलचे हरिमुखे म्हणा, कधी वाटलं कीर्तनात ऐकावं तर नक्की बघा ते चॅनल. आपलं कीर्तन 100% आपल्याला ऐकू येतं. का एखाद्या गावाचं कीर्तन जर यूट्यूबवर असेल तर आपल्या गावाचा अभिमान आपल्याला असलं पाहिजे. एखाद्या गावात जर परमार्थ चांगलं करत असेल तर आपल्याला अभिमान पाहिजे. आपला शेजारी नोकरीला लागला असेल तर त्याला आपला अभिमान पाहिजे, कारण दुसऱ्याचं चांगलं बघितलं तर आपलं चांगलं होतं, अन्यथा नाही. म्हणून सगळ्याला मनापासून दंडवत घालतो. यदा कदाचित चुकीचा शब्द केला असेल तर आपलं लेकरू म्हणून माफ करा. आणि चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला असेल तर हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले करू बेटे वागुडे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उचलला अधिकार मी आपुला. अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे झाले
स्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावीचे मनावे तनावे नारावे ना हे कुरवाडी कपणावे ते सापडी नावे आता उठावीचे मनावे तनावे नारावे ना तुका म्हणे भोग दिला निवारे लाला आता उठावीचे मनावे तनावे नारावे आज ना करुणी आरती चक्र पाणी वाळत आज पुरले नवस धन्य काळा दिवस भाव सकला पुण्यवंत तुळशी आज पुरले नवस धन्य काळा दिवस हे तुका वाहे टाळ्यो सन्मुख गवळी आज पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदा देव वाळत धन्य धन्य ते लोचन नित्य कर्त्यावलो